अर्ज भरायच्या दिवशीच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हायकोर्टाचा निर्णय रद्द केलाय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून काल अर्ज भरल्यानंतर मोठी रॅली काढत त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे। अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सहभागी झाले होते। आज सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च दिलासा मिळाला आणि आज नामांकन सुद्धा दाखल केलं। आपली पहिली प्रतिक्रिया। गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला, खालच्या पातळीवर बोलले, खालच्या पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं, ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली, आपण मेहनत नाही करू शकतो, इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही, तर एक बाईला कशा थांबवायचं, या तर तिचे चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा, हे जे प्रयत्न चालला होता गेल्या 10-12 वर्षापासून, महिलाच्या जीवनात संघर्ष हा जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते। पण आज खरं जे होता, दूध का दूध और पाणी का पाणी, या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला, त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे, त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूने निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते। खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस मी पाहिलेले आहे, कारण 13पासनं नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, ऐकत आमचे लहान मुलं, जे 2 मुलं आहे, तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे। तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं।